महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात असं म्हणून आपण देवीची पूजा करतो, तिला अक्षत वाहतो आणि श्लोक म्हणतो, शरणांगत दीनार्थ परित्राण परायणे सर्वसार्थ हरे देवी नारायणी नमोस्तुते। हा नवरात्र उत्सव आपल्या संस्कृतीचा एक गाभा आहे आणि हा गाभा आपली संस्कृती इतके वर्ष जपण्याचा काठोकाठ सर्वांनी प्रयत्न केला आहे, कारण ही आपली हिंदू संस्कृती जपण्याचे सामर्थ्य आपल्या मातृशक्तींमध्ये आहे। मग ही संस्कृती म्हणजे काय, या संस्कृतीमध्ये काय काय येतं हे आपण सगळेजण जाणतोच, पण त्याची पुन्हा पुन्हा आठवण करून देण्यासाठी आपला हा उत्सव असतो। कारण विज्ञाननिष्ठ आपली संस्कृती आहे। आपलं विज्ञान, आपली संस्कृती ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। चैत्रातच पालवी फुटते आणि चैत्रातच आपलं नवीन वर्ष सुरू होतं। त्याचप्रमाणे फाल्गुन महिन्यामध्ये उष्णता निर्माण होते आणि आपलं वर्ष संपतं। ही प्रत्येक गोष्ट विज्ञाननिष्ठ आहे। तसंच आपला हा नवरात्र उत्सवसुद्धा मातृशक्तीच्या जागरासाठी आहे, मातृशक्तीचं महत्त्व जाणण्यासाठी आहे। यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन काय असेल तर यामध्ये माती परीक्षणसुद्धा होतं। ज्या आपण मातीमध्ये नवधान्य पेरतो आणि त्याची उगवण होते, म्हणजे बियाणांची क्षमतासुद्धा आपल्याला या उत्सवात कळते आणि त्याचबरोबर मातृशक्तीचं महत्त्व आपल्याला कळतं। मग या मातृशक्तींचं महत्त्व, या मातृशक्तींचं महत्त्व आपण कुठल्या प्रकारे जाणतो। ही जी देवी आहे, या देवी सर्व भूतेषु आपण असं म्हणतो। या नवरात्रातल्या 9 दिवसामध्ये महिषासुराचा वध करण्यासाठी आई जगदंबेनं 9 दिवस दुष्ट शक्तींच्या विरुद्ध युद्ध केलंय आणि हे युद्ध करताना सर्व मातृदेवता तिच्या बरोबर होत्या। याचा अर्थ काय असतो तर आपण आपल्या इतिहास जरी बघायचा प्रयत्न केला तरी माता जिजाऊनी सुद्धा आपल्या या संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी, या भारत मातेचं रक्षण करण्यासाठी आई जगदंबेकडं मागणं केलं होतं की बये दार उघड। आणि त्या आऊसाहेबांच्या त्या विनंतीला जगदंबेनं हुंकार दिला होता आणि त्या हुंकारातच आजपर्यंत आपण आपली संस्कृती जगतोय। नाहीतर आपण कुठं असतो याचा विचार आपल्या मनात जरी आला तरी आपण कासावीस होतो। त्याचबरोबर ह्या दुर्गांची रूपं आणखीन किती आहेत हो, आपण देवीच्या रूपात बघतोच, पण ज्ञानेश्वरांना जन्म देणारी ती माता रुक्मिणीसुद्धा एक दुर्गाच आहे की ज्या ज्ञानेश्वरांनी गीतेचा मराठीत अर्थबोध सर्वांना व्हावा म्हणून ज्ञानेश्वरी लिहिली। आणि ज्ञानेश्वरी लिहिताना सुद्धा पहिला श्लोक माऊली लिहितात, ओम नमोजी आद्या। आद्या म्हणजे जिची सुरुवात पण आहे, तिचा शेवट नाही आहे। ही कोण आहे हो तर शक्ती आहे। शक्ती म्हणजे कोण, मातृशक्ती। आपल्या सर्व संतांनी मातृशक्तींचा प्रत्येक ठिकाणी जय जयकार केला आहे, कारण ही शक्तीच आपली संस्कृती तारून नेऊ शकते। ही शक्तीच आपली भारत मातेचं आपल्या रक्षण करू शकते, मातृभूमीचं रक्षण करू शकते।
त्याचबरोबर आपण जर नामदेव महाराजांचं उदाहरण घ्यायचा प्रयत्न केला तर नामदेव महाराजांनी जे अभंग लिहिले त्या अभंगामध्ये शक्तीचंच वर्णन आहे. आणि त्याचबरोबर जेव्हा अभंगसंख्या कमी पडती आहे असं वाटलं होतं तेव्हा नामदेव महाराजांच्या सर्व सुनांनी, नामदेव महाराजांच्या आईनं, पत्नीनं अभंग रचना करून त्यामध्ये भर घातली होती. जनाबाईंनीसुद्धा नामदेव महाराजांच्या त्या रचनेत भर घातलेली आहे. कारण हेच आपलं मातृदैवत आहे, हीच आपली शक्ती आहे. प्रत्येक संतांचं उदाहरण घ्या, अगदी चोखा मेळांचं तरी आपण उदाहरण घेतलं तरी आजसुद्धा आपण जो आनंदात अभंग गातो, अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग, तो अभंगसुद्धा चोखा मेळांच्या पत्नी सोयराबाई यांनी लिहिलेला आहे. पण हे आपल्या खूप कमी जणांना माहीत असतं, कारण आपण त्या शक्तीकडे दुर्लक्ष करतोय का असं वाटतं. पुन्हा पुन्हा त्या शक्तीचा जागर होण्यासाठीचा हा नवरात्र उत्सव आहे. आपण आपल्या सर्व क्रांतिकारक माता भगिनींना या निमित्तानं आठवलं पाहिजे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या ज्या माता भगिनींनी आपलं सर्वस्व अर्पण केलं होतं त्यांचंसुद्धा ध्यान केलं पाहिजे, आठवण केली पाहिजे. त्यामध्ये राणी लक्ष्मीबाई असोत, अहिल्याबाई होळकर असोत, कारण माता अहिल्या होळकरांनी आपल्या सर्व मंदिरांचं पुनर्निर्माण केलं होतं, जीर्णोद्धार केला होता. त्यामुळं आपल्या हिंदूंची मंदिरं आज दर्शनाला शाबूत आहेत. मग हे सगळं कोण करत होतं हो? या सगळ्या आपल्या मातृदेवता करत होत्या. आपल्या संस्कृतीमध्ये म्हणूनच मातृदेवतेला फार महत्त्व आहे. आपण नवरात्राची आरती म्हणतो, अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो. या 9 दिवसांचं वर्णन ऐकताना आपल्या डोळ्यासमोर निरनिराळी मातेची, मातृदेवतांची रूपं आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात. मग या प्रत्येक रूपात दर्शन देणारी आपली ही नवदुर्गा एकच शक्ती आहे. कारण एका बिंदूतून अनेक बिंदू निर्माण करण्याचं सामर्थ्य ह्या शक्तिदेवतेमध्ये आहे, मातृदेवतेमध्ये आहे. म्हणूनच या मातृदेवतांना सगळे शरण आलेत. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा माता जिजाऊनी एक लढवय्या बनवलं, पण माता तुळजाभवानीनं त्यांना आपली सर्व शक्ती प्रदान केली. हे आपण इतिहासात वाचलंय आणि हे सगळं खरं आहे. कारण आपली संस्कृती खरी आहे, विज्ञानावर आधारित आहे. शिवाजी महाराजांनी पराक्रम जे केले ते आठवण्यासाठीचं सुद्धा हे नवरात्र आहे. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर असणाऱ्या त्यांच्या माता, त्यांच्या पत्नी, त्यांच्या बहिणी, त्यांच्या मुलीसुद्धा, शिवरायांच्या मुलीसुद्धा ह्या आपल्या संस्कृतीसाठी झटल्यात आणि त्यासुद्धा आपल्या दुर्गेचंच एक रूप आहेत, आपल्या कालीचं रूप आहेत. आपण कालीमातेकडे बघायला गेलं तर ती आपल्याला भेसूर दिसते, पण तिनं हे भेसूर रूप का घेतलं असेल? दुष्टांचा संहार करण्यासाठी. कारण ही आदिमाया, आदिशक्ती, मातृदैवतच आलेल्या संकटांना तोंड देण्यासाठी यशस्वीपणे सामर्थ्यानं उभ्या असतात. म्हणूनच असं म्हटलं जातं, प्रत्येक यशस्वी पुरुषामागं मातृदैवत असतंच. मग ते पत्नी रूपानं असो, आई रूपानं असो, बहीण रूपानं असो, मातृदैवत हे असतंच. आणि त्याचा जागर करण्यासाठीची, संस्कृतीचं रक्षण करण्यासाठीची, संस्कृतीचं आठवण करण्यासाठीचं हे नवरात्र उत्सव. आपण या नवरात्र उत्सवामध्ये उपवास करतो. उपवास म्हणजे सानिध्यात राहणं, ह्या शक्तिदेवतांच्या सानिध्यात राहणं, की त्यांचा अंश रूपानं आपल्यामध्ये काहीतरी शक्ती निर्माण व्हावी.
कारण आपले संत सांगतात सहजासहजी आपल्याला हा मनुष्य धर्म मिळत नाही, सहजासहजी आपल्याला हा संतांचा सहवास मिळत नाही, देवतांचा सहवास मिळत नाही. कारण जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, त्यावेळा विठ्ठले कृपा केली. आपलं काहीतरी संचित आहे, आपल्या पूर्वजांनी संचित केलं आहे, म्हणून आपल्याला हिंदू म्हणून हा जन्म मिळाला आहे. आणि आपण आपल्या आईची उपासना करू शकतोय, शक्तीची उपासना करू शकतोय. त्याबरोबरच आपली ही विज्ञाननिष्ठ संस्कृती आपल्याला प्रत्येक ठिकाणी विज्ञान शिकवते. कारण अंधश्रद्धा हा आपला पायाच नाही. हिंदू धर्मामध्ये अंधश्रद्धेला महत्त्वच नाही. आपण जर कोल्हापूरच्या अंबाबाईकडे बघायला गेलो, अंबाबाईच्या दर्शनाला गेलो, तर ती आई जगदंबा मातृहृदयी आपल्याला भासते. कारण ती मातृहृदयी आहे. आपल्या देवतांच्या अवतारांमध्ये सुद्धा 9 दिवसाचे 9 अवतार आपण बघतो. ती आई आहे, विश्वव्यापक जननी आहे. नवरात्राच्या आरतीमध्ये सह्याद्री पर्वती पाहिली उभी जगत जननी हो म्हणतो. किंवा द्वितीयेच्या दिवशी मिळती 64 योगिनी हो म्हणतो. कारण का या नवरात्रामध्ये आपल्या सर्व मातृदैवता एकत्र येतात आणि ती निर्माण होणारी शक्ती, निर्माण होणारं चैतन्य आपल्याला पुढील वर्षासाठी चैतन्य देऊन जातं. चेतविती दीप चैतन्याचा. मग दीप चैतन्याचा म्हणजे काय? तर संत येती घरा तोची दिवाळी दसरा. पण आपण जर विचार केला तर आधी दिवाळी येते का आधी दसरा येतो? आधी दसरा येतो. मग संतांनी असं का म्हणलं असेल? संत येती घरा तोची दिवाळी दसरा. आपण आपल्या संस्कृतीमध्ये दसरा उत्सव कधी साजरा करतो? किंवा याच्यापेक्षाही सोपं उदाहरण, आपण एखादा मुलगा किंवा मुलगी उच्च शिक्षण घेताना उत्तीर्ण होते, पास होते, तेव्हाच आपण पेढे वाटतो का अभ्यास करताना पेढे वाटतो? अभ्यास करणं म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे जाणं, आपल्यामध्ये समृद्धी निर्माण करणं, कपॅसिटी निर्माण करणं आणि मग परीक्षा देणं. कारण आपण सगळे विज्ञान युगात जगताना शक्ती, ऊर्जा म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला एनर्जी म्हणतात. एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड बट कन्व्हर्टेड इंटू वन फॉर्म टू अनादर. कारण शक्ती निर्माणही केली जात नाही, नष्टही केली जात नाही, फक्त एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत नेली जाते. तसंच आपण अभ्यास करतो त्यासाठी शक्ती वापरतो, आपण परीक्षा देतो त्यासाठी शक्ती वापरतो आणि परीक्षेमध्ये आपल्याला उज्ज्वल यश मिळतं तेव्हा आपण दसरा साजरा करतो, पेढे वाटतो. त्याचप्रमाणे आपण अंधारातून प्रकाशाकडे गेल्यानंतर, विज्ञाननिष्ठ झाल्यानंतरच आपण दसरा साजरा करू शकतो, सीमोल्लंघन करू शकतो. म्हणून संत म्हणतात संत येती घरा. संत कशासाठी येतात? तर आपल्यातला अंधकार नाहीसा करण्यासाठी, ज्ञानाकडे नेण्यासाठी. आणि दिवाळी म्हणजे ज्ञानाकडे जाणं आणि सीमोल्लंघन, दसरा म्हणजे विजयादशमी साजरी करणं. म्हणून संत म्हणतात की संत येती घरा तोची दिवाळी दसरा. त्यामुळं ही दिवाळी आणि हा दसरा आपण कशा पद्धतीनं साजरा करतो? तर आपल्याला अज्ञानाकडून ज्ञानाकडे जायचं आहे आणि मगच विजयोत्सव साजरा करू शकतो आपण. पण आजच्या स्थितीला विजयोत्सव कुणासाठी साजरा करायचा? आपल्या मनात असं आलं पाहिजे की मी माझ्या मातृभूमीसाठी विजयोत्सव साजरा करीन. ती जी भारत माता, जिच्या कुशीत माझा जन्म झाला आहे आणि त्या भारत मातेनं आजवर मला सर्व काही दिलंय. कारण जे उगवतं ते जमिनीतच उगवतं आणि आपला देह सुद्धा जमिनीतच जातो. ही शक्ती आहे. ज्ञानेश्वरांनी सुद्धा हेच सांगितलंय
ती शक्ती कधी नष्ट होत नाही, ती या स्थितीतून त्या स्थितीत जाते. त्यामुळं विचार करताना आता आपण असा विज्ञाननिष्ठ विचार केला पाहिजे की आम्ही सावित्रीच्या लेकी आहोत, आम्ही माता जिजाऊंच्या लेकी आहोत, आम्ही माता अहिल्याबाईंच्या लेकी आहोत, आम्ही राणी लक्ष्मीबाईंच्या लेकी आहोत. या सगळ्या विज्ञाननिष्ठ होत्या आणि या सगळ्यांनी आपल्या भारत मातेचं रक्षण करण्यासाठी, आपल्या हिंदू संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं. मग आज आपण काय करू शकतो? प्रत्येक स्त्रीमध्ये मातृदैवत दडलेलं आहे, तर आज आपण काय करू शकतो हा विचार प्रत्येकीच्या मनामध्ये आला पाहिजे. आज आपल्याला त्याच भारत मातेनं बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान प्रत्येकीच्या हातात दिलं आहे. कारण माता हे शारदेचं सुद्धा रूप आहे आणि शारदाच्या हातामध्ये पोथी आहे, तसं प्रत्येक स्त्रीच्या हातामध्ये, प्रत्येक मातृदैवताच्या हातामध्ये आज ती संहिता आली आहे, संविधान आलं आहे आणि ते संविधान जगण्याचं सामर्थ्य तुमच्या सगळ्यांमध्ये आहे. मग या संविधानात काय सांगितलं आहे हो? या संविधानात सांगितलं आहे की मतदानाचा अधिकार आपण जपला पाहिजे आणि मतदान 100% केलं पाहिजे. आणि स्वतः मतदान करताना, कारण आई कधी एकटी जेवत नाही, ती घरातल्या सर्वांना जेवायला घालून आपण जेवते. म्हणून मातृदैवतांना मी आव्हान करतोय, विनंती करतोय की आपण सर्व मातृदैवतांनी आपल्या या हिंदू संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी 100% मतदान केलं पाहिजे. आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाला घेऊन गेलं पाहिजे. घराबरोबर शेजारच्या व्यक्तींना, शेजारच्या व्यक्तींबरोबर गल्लीतल्या व्यक्तींना आणि गल्लीतल्या व्यक्तींबरोबर संपूर्ण गावामध्ये कसं 100% मतदान होईल याचा आपण प्रत्येकानं प्रयत्न केला पाहिजे. आणि प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न केले की यश मिळतंच. प्रयत्ने वाळूचे कन रगडिता तेलही गळे. मग सर्व मातृदैवतांनी असा निश्चय करायचा आहे की या होणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही 100% मतदान करणार आहोत आणि त्याबरोबर सर्व घरातल्या लोकांचं, आपल्या परिवारातल्या लोकांचं संघटन करून 100% मतदान करायचं आहे. कशासाठी? भारत मातेच्या रक्षणासाठी, आपल्या हिंदू संस्कृतीच्या रक्षणासाठी. कारण आज जर आपण बघायला गेलो तर कालीमातेचा उत्सव बंगालमध्ये साजरा करताना तिथल्या हिंदू लोकांना सध्या त्रास होतो आहे. अनेक ठिकाणी अनेक संकटांना त्यांना सामोरं जावं लागतं आहे. उंबरठ्यावर येणारं, उंबरठ्यावर आलेलं आपल्याला जर ओलांडून पलीकडे न्यायचं असेल, त्याला नामोनिशान नष्ट करायचं असेल, तर त्या दुष्शक्तींना नाहीसं करण्यासाठी आपण मतदान करून आपल्याला हव्या असलेल्या संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी योग्य सरकारला निवडून द्यायचं आहे. एवढंच या निमित्तानं सर्वांच्या चरणी विनंती करून आई जगदंबेला नमस्कार करतो आणि सांगतो की सर्व मातृदैवतांच्यामध्ये हेच तू चैतन्य निर्माण कर. अंबाबाईचा, अंबाबाईचा.